अतिशय जोरामध्ये स्वागत आहे। श्री संत वामन भाऊ यांचा हा नारळी सप्ताह आहे, तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी थांबलेलो आहोत। मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा तुमच्या मतदारसंघामध्ये येत आहेत आणि मागच्या वेळेस देखील खूप मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला होता। काय अपेक्षा असतील आता देखील? आता आध्यात्मिक ठिकाणी आलेत, मात्र अनेक तीर्थक्षेत्र आहेत, त्याला विकासाचा निधी आवश्यक आहे। वामन भाऊच्या गडाला माननीय मुख्यमंत्र्यांनी बऱ्यापैकी निधी ऑलरेडी दिलेला आहे आणि इतर काही मागण्या आहेत, त्या मागण्या जर संधी मिळाली तर मांडू, परंतु आज मागण्याचा किंवा विकासाचा याचा त्याचा काही प्रश्न नाहीये। संत वामन भाऊ यांच्या नारळी सप्ताहासाठी मुख्यमंत्री येत आहेत, त्यांचं आम्ही सर्वजण मिळून स्वागत। आज या कार्यक्रमामध्ये पंकजताई आणि तुम्ही सोबत व्यासपीठावरती असणार आहात? असणार ना ते मुख्यमंत्री आणि त्याबरोबर येत आहेत आणि स्टेजवरती मग आम्ही कुंटेफळच्या स्टेजवरती एकत्र होतो ना, बरोबर असं थोडेच। बाबासाहेब पाटलांनी एक खुलासा केला काल की धनंजय मुंडे यांना पॅरालिसिसचा झटका आलेला आहे। तुम्ही पण भेटला होता त्या हॉस्पिटलमध्ये बराच काळ ऍडमिट होते। त्यावेळेस त्यांना तो मला त्या आजाराचं नाव येत नाही, बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचा त्यांना त्रास झालेला आहे, एवढं मला त्या ठिकाणी माहिती आहे। मात्र आपण जर बघितलं तर काल बाबासाहेब आगेच्या कुटुंबाची तुम्ही भेट देखील घेतली, मदत देखील केली। काय परिस्थिती आहे आणि आता कशा पद्धतीने त्या कुटुंबाला आधार देता तुम्ही? काय त्या संशयावरून त्या व्यक्तीनं हे कृत्य केलेलं आहे आणि आरोपी बडबड करतो म्हणून एखाद्या चांगल्या चारित्र्यवान माणसाच्या वरती टीका होणं बरोबर नाही। दुर्दैवानं बाबासाहेब आगे हे संघाशी संबंधित राहिलेले भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते मध्ये लोकसभेच्या वेळेस ते आमच्या मतदारसंघाचे समन्वयक सुद्धा या ठिकाणी राहिलेले आहेत आणि अशा एका उत्तुंग सर्वांग सुंदर माणसाबद्दल एखादा व्यक्ती संशय घेऊन त्याचा एवढ्या क्रूरपणे हत्या होते। मीडियाला माझी विनंती आहे की कृपया मरणोत्तर आता त्यांची बदनामी होऊ नये आणि मला वाटतं त्या आरोपीच्या सौभाग्यवतीने सुद्धा काल जे आहे ते खुलासा केलेला आहे की माझ्यावरती संशय, आणि तो व्यक्ती फक्त बाबासाहेब आगेंच्या वरतीच नाही तर कोणावरतीही संशय घ्यायचा। त्याची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे। राहिलेले 45 का काय गुंठे जमीन होती ती सुद्धा त्यांनी विकलेली आहे आणि या आरोपीला आता फाशी होणं अत्यंत गरजेचं आहे। मात्र आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून ज्या घटना आहेत, हत्येच्या घटना, मारहाणीच्या घटना वाढत आहेत, मग पोलीस प्रशासन नेमकं करतंय काय? ज्याच्यावरती विश्वास तुम्ही ठेवला होता, नवनीत कावत झाले होते, त्याला जोडूनच सनगावमध्ये देखील एका महिलेला अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली। त्या प्रकरणात सरपंच आहे। काल दिवसभर मीडियाला ती घटना दाखवलेली आहे आणि इतकं चुकीच्या पद्धतीने एका महिलेला, तीही महिला वकील आहे, तिला एवढ्या चुकीच्या पद्धतीने मारहाण व्हायला नको होती आणि आमची जिल्हा पोलीस प्रशासनाला विनंती राहणार आहे की ते आरोपी लवकरात लवकर सापडले पाहिजे। त्यांच्यावरती 326, 324 नुसार मला वाटतं गुन्हा दाखल झालेला आहे आणि थोडं पोलिसाचा धाक या जिल्ह्यामध्ये वाढण्याची आवश्यकता आहे। भेट घेणार आहे तुम्ही त्या पीडित महिलेची कुटुंबाची? हो, 100% जाऊ, त्या पीडित महिलेला भेटण्यासाठी सुद्धा जाऊ। बाबासाहेब आगेंच्या कुटुंबियाला मी भेटून आलो, त्याच्याबद्दल पार्टी लेवलवरती सुद्धा वरती काय बोलायचं काय नाही आणि त्याच्या कुटुंबाची, कारण 10 बाय 10चं घर सुद्धा त्याला नाहीये अशी एकंदरीत परिस्थिती आहे। घाटशिळ पारगावमधील घोडके कुटुंबाला देखील अमानुष मारहाण झाली होती, आरोपी अद्यापही फरार आहेत। आज गावकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि ते पीडित कुटुंबीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। मी त्यांच्याबरोबर मी बी जातो, कोणाला ज्यांना मारलंय कारण अन्याय ज्याच्यावरती झाला त्याच्या बाजूने आपल्याला जावं लागेल। मात्र अशा पद्धतीने होत असतं पोलीस प्रशासन कुठेतरी कुछ कमी होतं असं वाटतं यांना? पोलीस प्रशासनाला धाक उरला सुधारण्यासाठी त्याचा धाक वाढला पाहिजे, सुधारण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल असं मला वाटतं। ते एसपी जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये चांगलं काम करतायत, परंतु काही ज्या दुर्दैवी घटना होत आहेत या घडल्या नाही पाहिजे। परंतु एसपी आल्यापासून बऱ्यापैकी सुधारणा पोलीस प्रशासनामध्ये चाललेली आहे।